सकाळचा नाश्ता बनतोय, मस्त असे डोसा बनतोय बघा. इतका एकदम डायरेक्ट हॉटेल स्टाईल डोसा बनवलाय वहिनीने. हे बघा मस्त अशी पावभाजी बनली इकडे, रेडी आहे खाण्यासाठी. हॅपी बर्थडे तेजस, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. एक एक वर्षांनी मोठे मोठे होत जा. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि हा व्लॉग सुरू करते मी माझ्या मम्मी पप्पांच्या घरून, कारण की आम्ही सकाळी सकाळी गेलो होतो मम्मी पप्पांच्या घरी. का तर ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल. तर मस्त अशी इकडे आजीची देवपूजा वगैरे करून झालेली होती आणि सकाळी सकाळी वहिनीचा कॉल आलेला होता की ऑफिसला जायच्या अगोदर इकडे या. तर मग गेलो होतो. तर कशासाठी गेलो होतो ते तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघाच. तर आता इकडे मस्त सकाळचा नाश्ता बनतोय, मस्त असे डोसा बनतोय बघा. इतका मस्त डोसा बनलाय ना, हे बघा एकदम डायरेक्ट हॉटेल स्टाईल डोसा बनवलाय वहिनीने आणि खूप मस्त लागतोय तो. इकडे इतकं सारं त्याचं बॅटर आहे आणि त्याच्यासोबतच छान अशी बटाट्याची चटणी केलेली. तर आज चाललंय असं. आणि आम्हाला स्पेशल नाश्ता करायला बोलवलं होतं मम्मी. नाश्ता करायला हां, छान आवडलं ना, मग मस्त लागतं कुरकुरीत. तिकडे नाश्ता चालू आहे आणि तेजसचा बर्थडे. हॅपी बर्थडे तेजू. थँक्यू. आणि मस्त असा नाश्ता चालू आहे इकडे सगळ्यांचा. पप्पांचा झाला का? झाला. झाला. आणि मम्मी पप्पा चालले दिंडीला, त्यांची तयारी पण चालू आहे. इकडे आजीला देवपूजा करायची, सो चाललंय तिचं. मस्त असे बनले इकडं. इकडे आता मस्त असं चहा ठेवलाय वहिनीने, आम्हाला चहा प्यायचा आहे. आणि इकडे इतके सारे पाव आणलेले, कारण की आजचा मेनू आहे पावभाजी, सो पाव आणले. आणि इकडे आता सगळ्या भाज्या पावभाजीसाठी लागणाऱ्या सगळ्या मम्मी कापून देते वहिनीला. आणि वहिनी मस्त अशी पावभाजी बनवणार आहे. बर्थडे स्पेशल पावभाजी मेनू करायचं आहे ना आपल्याला. हो येस. तर सगळं काही इकडे कटिंग वगैरे चालू आहे. इकडे आता वहिनीने सगळ्या भाज्या वगैरे उकळून घेतल्या, मस्त बटाटे, फ्लावर, जे काही काही लागतं ते. आणि कांदा वगैरे पण झालाय कापून ठेवून. आता वहिनी मस्त पावभाजी बनवणार आहे. आम्ही मस्त पावभाजीचा मेनू ठेवलाय आज, सो बघू आता बनल्यावर दाखवते परत. इकडे आत्ताच दीपाली वहिनी सुद्धा आलेले आहे आणि आल्या आल्या त्यांना पण आम्ही काम लावलंय पावभाजी बनवायची. चाललंय पावभाजी. वहिनी सगळी तयारी करून दिली आहे पायल वहिनीनी. आणि आता ह्या फक्त भाजी बनवणार आहे. इकडे स्वरा पण आली, स्वरा पण आली आहे, सगळे आले. आणि आता आमचं चालू तयारी. आणि इकडे कोण बसलंय बघू. इकडे कोण बसलाय? लाडू. अय लाडू इकडे बघ, एकदा बघ ना. हे बघ काय, धर कॅडबरी धर. आजी पण बसली आहे. चालली आमची तयारी. आजीचं आपलं पहिलं असतं पदर बिदर घ्यायचं डोक्यावर, मग काय थकून जाते. हा थकली. इकडे कृतिका पण आली आताच बघा. मस्त असा तिला ड्रेस घातलाय तिच्या मम्मीने आणि आली. काय ग माऊ, काय काय बघती तू? काय म्हणते लाडू काय करतोय काय माहिती. नको रे, नको रे, नको दे रे तिचा. तिचा शूज दे तिला. भाऊ. सगळे आले आता, वहिनी ते सगळेजण आलेले. तिचा शूज काढला म्हणून ती रडती. आणि इकडे आरू पावभाजी तूच खाती का आधीच? आणि इकडे मस्त अशी पावभाजी बनवली. इकडे आताच तर वहिनी सुद्धा आलेले आहे आणि त्यांचा सुद्धा पावभाजीला थोडासा कमायला हातभार लागतोय. हे बघा चाललंय त्यांचं काम. सगळ्यांचा हात लागलाय पावभाजीला. इकडे यांनी टेस्ट पर करून बघितलीये कशी लागते, कशी झाली. छान झाली, छान झाली ना. ओके. तर इकडे चालू आहे असं आमचं. आणि थोड्याच वेळात बर्थडे सेलिब्रेट करू मस्त असा. हे बघा मस्त अशी पावभाजी बनली इकडे, रेडी आहे खाण्यासाठी. आता अजून आम्हाला ऑप्शन वगैरे करायचंय. इकडे तेजसने त्याच्यासाठी नवीन शर्ट आणले, ड्रेस आणलाय, म्हणजेच की 2 शर्ट आणले आणि 1च पॅन्ट आणली. त्याला जे आवडलं ते आणले त्याने. मस्त आणले पण शर्टचा कलर वगैरे छान आहे. हा प्लेन आहे आणि याला थोडं लाईन लाईन आहे, तर मस्त आहे. तर इकडे आता तेजसचं औक्षण वगैरे करायचं होतं. तर तेजसचा बड्डे होता, त्यामुळेच आम्ही सगळेजण एकत्र जमलेलो होतो. आणि आता इकडे त्याचं औक्षण वगैरे करायचं होतं. तर पहिल्यांदा मीच त्याचं औक्षण वगैरे केलं सगळं. आणि लाडूला पण सोबत बसलो होतं. आता छोटे मुलं असल्यावर कसं त्यांना केक कापायची खूप म्हणजे एक्सायटेड असतात ते केक कापण्यासाठी वगैरे. तर तो पण तिथे बसलेला होता. आणि इकडे आम्ही सगळ्यांनी, मम्मी वहिनीने, आम्ही सगळ्यांनी तेजूचं औक्षण वगैरे करून घेतलं.
मम्मीने तेजसला गिफ्ट दिलंय आणि काय आहे ते बघू आपण. ओ गोल्ड दिलंय, गोल्ड 10 तोळ्याचं आहे. सोन्याचं सिम कार्ड दिलेलं आहे. सोन्याचे सिम कार्ड नाही दिले. चला मम्मीकडून मस्त असं गिफ्ट भेटले त्याला. हॅपी बर्थडे तेजस, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. एक वर्षांनी मोठे मोठे होत जा. सगळे त्याचे सगळे स्वप्न पूर्ण हो. झालं बर्थडे झालं लाडूचा. तर बर्थडे सेलिब्रेट झाला, केक वगैरे कट करून झाला आणि त्यानंतर आम्ही जेवण करणार होतो सगळेजण. मस्तपैकी पावभाजीचा मेन्यू होता आणि सगळे अगोदर दादा ते बसले होते जेवण करण्यासाठी. मग लगेच आम्ही पण बसून घेतलं जेवायला. सगळ्यांचं छान असं जेवण झालं आणि त्याच्यानंतर मग वहिनीन ते घरी गेले सगळे. चला आमचं जेवण वगैरे झालंय सगळं. ते वहिनीन ते गेले त्यांच्या घरी आणि आता मम्मी, मी आणि वहिनी आम्ही चाललोय चक्करला. थोडंसं चक्कर मारून येतो. बोल्या आम्ही चाललोय फिरायला आणि याला यायचं आमच्यासोबत. नको येऊ, आम्ही येतो लगेच, घरी जातो. बोला तू घरीच आहे, आम्ही चाललोय बघा. मल्हार बाय बाय. आम्ही तिघी पण चाललो होतो फिरायला आणि अर्ध्या रस्त्यातून आम्हाला परत यावं लागलंय. का तर मल्हार आमच्यासोबत आला होता आणि आता आमच्या पुढं निघालाय. आता आमच्या पुढं त्याच्यामुळं आम्ही आलो, कारण की गेल्यावर दुसरे पण कुत्रे असतात, मग ते भांडण होतं त्याच्यामुळं. तो ते पप्पा बसले बाहेर, तिथे जाऊन बसले आता. तर चला इथेच व्हिडिओची एंड करते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.